मी दत्तात्रय बापूराव झराट, ॲडव्होकेट एम नोटरी पब्लिक, भारत सरकार, श्रीगोंदा न्यायालय. प्रथमतः मी आपल्या श्रीगोंद्यातील स्रवंती निसर्गोपचार केंद्र यांचे मनापासून आभार मानतो, ऋण व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. मला गेल्या 1-2-3 वर्षापासून गुडघ्याचा त्रास होत होता. तसेच मला BP शुगर चालूच होती, BPच्या गोळी चालू होती. शुगर माझी बाँड्रीच्या पलीकडे दरम्यानच्या काळात मी चेक केली नव्हती, गोळी देखील घेतली नव्हती. BPची गोळी चालू होती आणि दरम्यानच्या काळात मी वजनामुळे देखील इतर बऱ्याच ठिकाणी बरेच शिबिरे केली, बरेच काही प्रयोग केले, परंतु फारसा काही उपयोग झाला नाही. परंतु मी असंच मोबाईलमध्ये पाहता माझ्या वाचण्यात आलं की मी स्रवंती निसर्गोपचार केंद्र या ठिकाणी पूर्णपणे नैसर्गिकरित्या उपचार करून बऱ्याच गोष्टी कमी केल्या जाऊ शकतात असं वाटत आलं. आणि ते माझे विशेष म्हणजे योगाची गोष्ट अशी, ते माझ्या मित्राचंच निसर्गोपचार केंद्र आहे. नंतर मला समजलं प्राध्यापक गवते सर हे माझे 11वीपासूनचे क्लासमेट. याला म्हणलं काकतच कळसांग गावाला वळसं घालतोय असं झालं माझं. म्हणलं मग मी सरांना रात्री फोन केला, म्हणले आत्ता ये तू सकाळी बघू काय असं म्हणत होती. मग आल्याला पहिल्या दिवशी माझी BP शुगर वजन सगळ्या गोष्टी चेक केल्या त्यांनी. माझी शुगर 186 होती. BP माझी टॅबलेट घेऊन म्हणजे बऱ्यापैकी होता आणि वजन तर आहेच, ती सगळ्या जगाला माहिती, त्याचा विषय काहीच नाही. पण ज्यानंतर मी इथं आल्यानंतर त्यांची जी सिस्टीम आहे, त्यांचा त्याग आहे, त्यांचं डिव्होशन आहे, मनापासून जी त्या गोष्टी सर्वांना त्यांनी दिल्या, सांगितल्या आणि आम्हाला जे डाएट दिला, जे काय रसाळ फलाहार, नंतर डाएट, काय टॅबलेट्स आणि इथं म्हणजे प्रशिक्षण घेत असताना म्हणजे कोर्स करीत असताना जे काही दिलेले असतात थेरप्या, त्यामुळं आज मला इतकंसं हलकं वाटतंय की मला कोर्टाचा पहिला जिना चुना चालता येत नव्हतं, म्हणजे चालायला मला जेव्हा यायचं. तर आज मी असं मला वाटतं की कळसूभर जशी घर चढू काय असं मला वाटतं, इतकं माझी एनर्जी आली आज, अशी परिस्थिती. आणि मी बऱ्याच ठिकाणी फिरलो गुडघ्या बाबतीत. एका ठिकाणी तर म्हटलं तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन करू, इंजेक्शन देऊ, बऱ्याच ठिकाणी सांगितलं गेलं. बरं झालं मी वाचलो, नाही तर माझा कार्यक्रम झाला असता. आता आमच्याच ब्यातला आमचे एक मित्र आहेत चव्हाण म्हणून, त्यांचं असंच झालं, त्यांनी इंजेक्शन घेतलं, ते 2 वर्ष बेडवरच होते आणि आज ह्या ठिकाणी ते येऊन इथं आले. आज माझ्यासमोर मी साक्षीदार गोष्टीचा खुर्चीवर बसून ते म्हणजे असं बेंचवर बसून ते हे करत होते, म्हणजे थेरपी करत होते. तिसऱ्या दिवशी मान्यच खाली बसले आणि ते चालू झाले, म्हणजे सुरू झालं. म्हणजे इतका म्हणजे ट्रेमंडस त्यांच्या चेंज झाला, अशी परिस्थिती. आणि आज रोजी अजून आमचे डिस्चार्ज आहे. माझी शुगर 186 होती सुरुवातीला, ती 186वरून 126वर आलेली आहे आणि विदाऊट टॅबलेट माझं BP देखील नॉर्मल आहे आणि माझं वजन जवळजवळ 5.5 किलो कमी झालेलं आहे. आणि इतकं फ्रेश वाटतं, शरीर हलकं वाटतं आणि एनर्जी इतकी वाटते किंवा म्हणजे शरीरात का उत्साह आहे, पूर्वीसारखा आळस, जडपणा ह्या सगळ्या गोष्टी निघून गेल्या आहेत आणि खरंच खूप छान आहे. आणि आपण काय होतं, जिथं पिकतं तिथं विकत नाही अशी परिस्थिती आहे. पण खरंच या गोष्टीचं महत्त्व केल्यानंतरच समजतं. आता आपण ह्या आपल्या शरीरासाठी बऱ्याच गोष्टी बऱ्याच खर्च करतो, बाहेर लांब फिरतो, भरपूर मोठमोठे कोर्स करतो, नंबर असतात साधारण उडवीसारख्या ठिकाणी किंवा इतर कोणत्याही ठिकाणी 2-2 महिने मीटिंग आहे, खर्च भरपूर आहे. पण इथं तसं काहीच नाही, म्हणजे शॉर्ट वर स्वीट आणि साधेपणा आहे. साधेपणात गुण भरपूर आहे, म्हणजे खरंच चांगली गोष्ट आहे. आणि गवते सरांनी म्हणजे शाळेवर शिक्षण म्हणजे कॉलेजवर शिक्षणाचं ज्ञानदानाचं कार्य करीत असताना, त्याची शेती पाहत असताना
ह्या गोष्टी त्यांनी सामाजिक वसा घेऊन लोकांची सेवेचा त्यांनी जो वसा स्वीकारला आहे आणि त्यातून खरंच बऱ्याच ज्या लोकांचे शारीरिक समस्या त्यातून बऱ्याच लोकांना आता मी 10 दिवसात पाहतो लोक त्यांना भेटतात, त्याला आभार मानतात, अक्षरशः त्यांचे लोक काही लोक पाया पडून येऊन गेलेत. असं मला शॉकिंग झालं की बाबा हे खरंच ते त्यांनी एक सेवेचं व्रत धरलं, त्यांचं आयुर्वेद चालू राहावं आणि यातून कसं की यांची अशी उत्तरोत्तर पदवी जाऊ की आज त्यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या खाली मागच्या बाजूला छोटे खाणे सुरू केले. एक ह्यांनी आता लावलेलं रोपटं याचं एक मोठ्या वटवृक्षात रूपांतर अशी माझी इच्छा आहे त्यांची चंद्राच्या कलेपर्यंत उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ आणि होत जाऊ अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यांना शुभेच्छा आहे. कारण की या आपल्या शहरातील शहराच्या आसपास असणाऱ्या लोकांना आज काळाची गरज आहे. त्या दृष्टीने त्यांचं एखादी मोठं इन्स्टिट्यूट या ठिकाणी उभं राहून आपल्या समाजाच्या सेवेसाठी ते उपयोगात येऊ अशी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जाता जाता गवते सरांना माझ्या मित्राला एकच शुभेच्छा देतो. गवते सर, कामयाबी के शिखर पे आपका नाम हो, कामयाबी के शिखर पे आपका नाम हो, जिंदगी के हर कदम पे दुनिया का सलाम हो, जिंदगी के हर कदम पे दुनिया का सलाम हो. बस हिम्मत से मुश्किल का सामना करना, बस हिम्मत से मुश्किल का सामना करना. ये दोस्त, एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा, एक दिन वक्त भी आपका गुलाम होगा. धन्यवाद सर, थैंक यू.